जे मार्गदर्शक ज्यांच्या सहवासात आम्ही नेहमीच त्यांचा मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही असे आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय मुकुंद पालक परिचारक, याचबरोबर विक्रोंगे सर, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, त्या ठिकाणी असणारे उपाध्यक्ष, या संस्थेमध्ये जे सर्व मान्यवर, डोंगरे सर असतील, विकास भाऊ असतील, कुलकर्णी डॉक्टर असतील, त्या सर्वांच्या त्या ठिकाणी मी प्रशांत यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की गेली 32 वर्ष मी या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आहेत, व्यासपीठ आहे, व्यासपीठावर सर्व आमचे आलेले सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, या सर्वांना मी प्रशांत यांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांच्यामुळे आज दिवस बघायला मिळाला की ते म्हणजे आपले आईवडील, त्यांनी जर त्यावेळी शाळेत घातलं नसतं तर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. कारण ते अडाण्यासून सुद्धा आपल्या शाळेमध्ये घातलं आणि शिक्षणाची त्यांना त्या इतकी ओढ होती, अशा त्यांच्यामुळे आज आपल्याला दिवस पाहायला मिळतो. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं जे माझे चुलते मुख्याध्यापक होते, आज येऊ शकत नाही कारण त्यांचं वय 84 वय रनिंग आहे, त्यामुळे त्यांना अंतराळ नाही तर ऊन जास्त आहे, तेव्हा ते पुण्यावरती येऊ शकले नाहीत. तिथे मला 7वीला शिकवायला होते, ते माझे गुरु होते आणि चुलते होते आणि शिक्षणात सर्व त्यांनी मला पूर्णपणे आधार दिला. असे माझे चुलते सदाशिव मारुती कांबळे. त्याचबरोबर जे दुसरे चुलते आहेत ते कवी आहेत, मुख्याध्यापक होते आणि ते त्या दौंड तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून रिटायर झाले. जवळजवळ आमच्या घरामध्ये जो 8 जण शिक्षक कार्यरत होता आणि त्या सर्वांनी शिक्षणशास्त्रामध्ये झोकून दिले. अशा सर्व असणाऱ्या क्षेत्रातील जे शिक्षणाविषयी असणारे ओढ, जेव्हा आम्ही अभ्यास करायच्या त्यावेळी चुलत्यांचा जर बूट दारात असेल तर घरामध्ये जाण्याची आमची कोणा डेअरिंग होत नव्हती. जेव्हा ते दिसण्याचे होतील, बाहेर जातील, तेव्हा आम्ही घरामध्ये जायचो आणि एक अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, कारण घरात शैक्षणिक वातावरण होतं, त्यामुळे अभ्यास करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुणाच्या मित्रांच्या नादाला तर लगेच म्हणायच्या त्यांना जमीन आहेत, तुम्हाला काय करणं, उपाशी मारतात, अभ्यास करा. त्यामुळे अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे लहानपणापासून अभ्यासाची ओढ होती. अभ्यास केला. 5वी ते 4थी पर्यंत, 1 ते 4थी पर्यंत मी प्राथमिक शाळा आलेगाव या ठिकाणी प्राथमिक शाळेत होतो. नंतर 5वीला बोरीबेल जाऊन त्या ठिकाणी मी शाळेला होतो, जिल्हा परिषद शाळेमध्ये. 6वीला खडकीमध्ये प्राथमिक शाळा होती, तिथे बेगोनच्या पुढे खडकी रामगाव आहे. आणि 10वीला SR कॅम्प जाऊन या ठिकाणी 8वी ते 10वी या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. नंतर BA पर्यंत, 11वी ते BA पर्यंत दादा पाटील महाविद्यालय कर्जत अहिल्यानगर या ठिकाणी BA पूर्ण केलं. BA मध्ये डिपार्टमेंटमध्ये इंग्लिशला पहिला आलो आणि गावामध्ये एक जल्लोष झाला, त्यावेळी इंग्लिश सारख्या विषयामध्ये पहिला नंबर मिळवला. आणि नंतर MA कॉलेज मी TC कॉलेज बारामतीला केलं, BEd आरण्येश्वर पुण्याला केलं आणि सर्व डिस्टिंक्शन मध्ये त्या ठिकाणी पास झालो. एक विशेष म्हणजे मी जेव्हा पहिलीपासून शिकत असताना एकदाही कधी नापास झालो नाही, कारण पहिल्यापासून पहिल्या नंबरमध्ये पास होतो आणि त्यामुळं शैक्षणिक वारसा लाभला. आणि योगायोगाला BEd झाल्यानंतर मी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मी अलिगावच्या हायस्कूलची तक्रार होती आणि ती सर्व हायस्कूलचं बेडसिंग शाळेला जोडलेलं होतं. मला ही संस्था माहीत नव्हती, शाळा माहीत नव्हती, बाही माहीत नव्हती आणि सर्व गावातील माणसं म्हणले की तुम्ही सर आता जेवढे गावातली BEd झाली त्या BEd सर्व लोकांनी, म्हणजे मुलं आहेत, शिक्षक आहेत, त्यांना कुठे कॉल येणार, पण तुम्ही त्या मुलांबरोबर जावं लागतं. आम्ही 5-7 जण सर्व त्या मुलांबरोबर जायचो, तिथं शिकवायचो, कार्यक्रम घ्यायचो. बेडसिंगचा कार्यक्रम आम्ही सुरुवातीला सुरू केला आणि तेव्हापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अशा बिडकर सर असतील, MB इंगोले सर असतील, घोंगडे सर असतील, या सर्व त्या असणाऱ्या काळामध्ये सर्वांनी कार्यक्रमाला त्या ठिकाणी त्यावेळी सुरुवात केली आणि त्या शाळेमध्ये आलो. पण आम्ही 6 महिने त्या असणाऱ्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलं. 10वीचा वर्ग मी घेतला, कार्यक्रम केले आणि त्या सर्वांनी शिफारस केली की आम्हाला काही सांगायचं नाही, कांबळे सरांचं मात्र नियुक्ती झाली पाहिजे. घरी येऊन मला ऑर्डर दिली आणि पहिली अपॉइंटमेंट माझी खर्डी शाळेत झाली आणि शेवट पण खर्डी शाळेत होती. योगायोगाची बाब आहे, कारण एक चावलेला मी या पत्र्या शाळेमध्ये रुजू झालो
गोंगडे सर होते आणि गोंगडे सरांना विचारलं, मला माहित नव्हतं कोण आहे ते गोंगडे सर. त्यांना म्हणून गोंगडे सर कोण आहे, प्रकाव मीच आहे म्हणजे. आणि माझी फाईल बघितली, त्यामुळे फाईल बघितल्या म्हणजे सर तुमचं सिलेक्शन झाले, नावाला इंटरव्ह्यू तुम्ही त्या ठिकाणी या, तुमचं सिलेक्शन झाले, तुम्ही त्या ठिकाणी रुजू व्हा. रुजू झालं. पहिल्याच महिन्यामध्ये 2 सह्या झाल्या, अप्रूव्ह झालं आणि 2 महिने पगार येऊन पडलं तर मला माहित नव्हतं. त्या ठिकाणी त्यावेळी जे स्टाफ मेंबर होते, बाळूकाका गाडगे, गोंगडे सर होते, हत्तीकोटे सर होते, टीव्ही रोंग बीबीएस कुलकर्णी सर होते, किंवा बरेच जण या ठिकाणी त्या काळात सर्वांनी सहकार्याची भूमिका, नवीन येणाऱ्या शिक्षकाला सहकार्य करायचं. एकदा आप्पा शाळेमध्ये आले, त्यांनी माझ्या पाठीवर हात टाकली आणि सांगितलं की मला अडचण आहे काय सर, व्यवस्थित चाललंय का, अशा प्रकारचे त्या काही थाप मारणारे संस्थापक ज्या. आणि जेव्हा मी मिरसिंगला पहिल्यांदा होतो तेव्हा दादासाहेबांनी मला विचारले तुमच्या आजोबांचं नाव काय, अशा प्रकारे सर्व माहिती घेतली. म्हणजे असे माणसं त्या काळी तळमळीत शिक्षकांची. दादासाहेबांची तब्येत ठीक नव्हती, उभा राहता येत नव्हतं, तरी सुद्धा मला त्या ठिकाणी जवळ त्यांनी बोलले आणि माझी विचारपूस केली. म्हणजे अशा काळात त्या ठिकाणी सर्व असणारी माणसं होती. पुन्हा नंतरच्या काळामध्ये मला खर्डीमध्येच अपॉइंटमेंट मिळाली, पण काही कारणास्तव काही इंग्लिशचे निकाल बऱ्याच ठिकाणी पडायचे आणि मग आप्पा सर म्हणायचे नाही सर तुम्हाला जावं लागते काही काळ, आणि माझ्या बदल्या व्हायच्या. बदली झाली पण मी संस्थेकडे कधीही गेलो नाही की माझी बदली कॅन्सल करा, मला दुसरीकडे त्या ठिकाणी जायचं आहे किंवा मला ही गाव नको. ज्या ठिकाणी जाईल त्या पुन्हा मी कधी संस्थेला फोन केला नाही किंवा त्याला भेटलो सुद्धा नाही. ऑर्डर घ्यायची आणि तिथे रुजू व्हायचं. म्हणजे अशा पद्धतीनं त्या गावामध्ये सुरुवात लोटेवाडी असेल, लोटेवाडीचा अतिशय चांगल्या प्रकारे सर्व माणसं होती, सहकार्य करणारी सर्व स्टाफ होता. नंतर सिद्धेवाडी, उदनवाडी, लोटेवाडी सिद्धेवाडी, आणि सिद्धेवाडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची माणसं होती. सिद्धेवाडी जायला त्या काळात तयार होत नव्हतो. सिद्धेवाडी म्हणले का म्हणायचं नाही तिकडे आपल्याला काय जमणार नाही, कॅन्सल करायचं, पण म्हणून द्या मला बिंदास काय अडचण नाही. आणि मी सिद्धेवाडी त्या ठिकाणी गेलो. नंतर सिद्धेवाडीला माझी बदली कोर्टीला झाली आणि कोर्टीला लवटे सर आहेत माझ्या बरोबर. आम्ही जवळजवळ 12 वर्ष एकत्र काम केलं आणि नंतर पुन्हा खर्डीमध्ये आलो. या खर्डीमध्ये आल्यानंतर 2021 ला खर्डीमध्ये आलो आणि पुन्हा सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ त्या संस्थेचे अध्यक्ष विजय बापू इंगोले साहेब, विकास भाऊ, सन्माननीय डोंगरे सर आणि त्याचबरोबर असणारे माझे सर्व जे सहकारी होते, भारत पाटील सर असतील, भोसले सर असतील, यांनी सावलीसारखं माझ्या पाठीमागे राहिले आणि सतत माझ्या सर्व कुठल्याही अडचणी असतील त्या ठिकाणी सॉल्व्ह केल्या. आणि त्यामुळं कोणते निर्णय घेतला की सर तुम्हाला आम्ही पद देतोय, पण पद दिलं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे. कारण मला विद्यार्थ्यांची आणि असणाऱ्या सर्व ग्रामस्थांची, गावाची, संस्थेची सेवा करण्यासाठी मला त्यांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. त्यांची कधी ऋण फेडणार नाहीत. त्याचबरोबर जेव्हा मी तिथं आलो त्यावेळी मला अनेक प्रकारचे कॉल येत होते. मिलिटरी हायस्कूलचे आले होते, अनेक हायस्कूलचे कॉल आले होते, रेकमध्ये डायरेक्ट अपॉइंटमेंट आले होत्या, पण मी या ठिकाणी जॉईन झाल्यामुळे पुन्हा मी कुठं जाण्याचा विचार केला नाही. आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा मी लोटवाडीला रुजवायला गेलो त्यावेळी मला गावच माहिती होतं लोटवाडी कुठं आहे ते. आठवडीतून सांगितले की तुम्हाला सारख्या तिथं वाहनात जावा, तुम्ही तिथं उभा राहा, काय वाहन मिळते, पण काय वाहन मिळलं नाही. रुजू व्हायला सकाळी आलेलो पण पुन्हा त्या ठिकाणी वाहन मिळालं. एक आकाराम सावक म्हणून एक ग्रस्त होता, तिथून त्या ठिकाणी थांबला होता सायकल येऊन आणि त्या सायकल त्याला विचारलं की तुम्ही कुठे चाललाय, तुम्हाला मी लोटवाडी चाललोय. मग आम्ही दोघं डबल सायकली बसून आलो, तोपर्यंत शाळा सुटली होती. आणि मग रुजू झालो आणि मग त्या असणाऱ्या लोटेवाडीमध्ये 4 वर्ष त्या ठिकाणी राहिलो आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अध्यापनाचं काम केलं. त्यावेळी नाईट रात्रपाळी पण रात्रीची मुलं बोलवायची, रात्री पण शाळा त्या ठिकाणी तास असायची, सकाळी 8ला तास असायचं मला. त्यावेळी मी बऱ्याच वेळा काय करत होतो, त्या पाण्यातून नदीला पाणी असेल कवठळा आणि आटपाडीच्या मध्ये असणारी जी नदी होती त्यातून पाण्यातून जायचं आणि बरोबर तास 8ला बरोबर त्या ठिकाणी करायचं. म्हणजे अतिशय अशा कुठे मुलं आली तर आपण लेट झालोय असं माझ्या कधी झालेलं नाही, की मी उशीर आलो असं कधी झालेलं नाही. म्हणजे मला कधीच उशीर झाला शाळेला किंवा मी उभारावर बसून शिकवले असं कधीच मला आठवत नाही. अजूनही मी या वर्षी 10वीचे वर्ग माझ्याकडे होते. म्हणजे
शाळेविषयी शिक्षणाविषयी मुलांविषयी अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. अजून त्या मुलांचे त्या ठिकाणी फोन येतात किंवा त्या भेटले तर त्या ठिकाणी सांगतात सर तुमच्यामुळे मी घडलो, तुमच्यामुळे माझा इंग्रजी विषय सुधारला. काही मुलं अमेरिकेमध्ये आहेत किंवा सर तुम्ही तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम केलं, जे काम करायचं चांगल्या पद्धतीने केलं आणि सर्वांच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या प्रकारचे मला पुरस्कार मिळत गेले आणि कामाचा पोचपावती मिळत गेली आणि महिन्यातून 3-3 वेळा पुरस्कार मिळत गेले. त्या 6 महिन्यात जवळजवळ 10 ते 8 पुरस्कार मिळाले आणि शेवटी बेंगलोरमध्ये गेल्या 28 तारखेला डॉक्टरेट पदवी त्या ठिकाणी मिळाली आणि त्या ठिकाणी बरेच जण म्हणजे तुम्ही रिटायरमेंट होणार आणि डॉक्टर पदवी कशाला पाहिजे तुम्हाला तर म्हणले. पण त्या कार्याची दखल घेऊन त्यांनी सर्व माहिती घेतली, त्यांचं माझं व्हेरिफिकेशन केलं आणि सर्व त्या ठिकाणी असणारा नंतर त्यांनी त्या नाव डिक्लेअर केलं आणि नॉमिनेशन करून मला पत्र पाठवले सर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला पत्र पाठवत आहोत 28 तारखेला हजर. म्हणजे शेवटपर्यंत अशा प्रकारचे पुरस्कार मिळत गेले. बऱ्याच वेळा मी येता 6वीच्या इंग्रजी पुस्तकाचं रिसोर्स पर्सन म्हणून त्या जिल्ह्यातील असणाऱ्या शिक्षकांना शिकवायचं काम केलं. जे आपल्या अध्यापक मंडळामध्ये इंग्रजी अध्यापक मंडळामध्ये 10 वर्ष काम केलं. बाळेपासून संस्थेला उभा राहिलो, आपल्या संस्थेने संचालक म्हणून त्या ठिकाणी होतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची कामगिरी म्हणजे शाळेच्या विकासासाठी असणाऱ्या ज्या काही योजना होत्या की माझ्या अजूनही प्लॅन होते शाळेविषयी. पण मला नायक पिक्चर आता सरांनी सांगितलं बरं झालं की नायक पिक्चर सारखं झालं, थोडी संधी मिळाली पण त्या संधीमध्ये आपण चांगल्या प्रकारचे काम एकही दिवस वाया घालवलं नाही. प्रत्येक दिवसाचं शाळेसाठी चीज केलं आणि सर्व विद्यार्थी गुणवंत घडण्याचा प्रयत्न केला. 29 विद्यार्थी MS मध्ये आणले. त्या असणारे जे आपल्या शाळेचं जे पूर्ण काम होतं चार्टर्ड अकाउंटचं ते पूर्ण त्या ठिकाणी 24 वर्ष केलं. आणि आज असणारे माजी विद्यार्थी होते, त्या माजी विद्यार्थ्यांच्या जे PM वाघमारे सर असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अतिशय संबंध विद्यार्थ्यांचे आहेत. विद्यार्थ्यांनी सरांच्या अकाउंटला पैसे टाकले की सर आमच्या शाळेसाठी काहीतरी योगदान घ्या आणि जवळजवळ या दिवसामध्ये 50 बेंचसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यांचे मी आभार मानतो. कारण बसण्याची अडचण येत होती, बऱ्याच घरामध्ये बेंच अपुरी पडत होती, मुलांना खाली बसवायचं नाही, बेंच आणले पाहिजेत आणि मग निधी उपलब्ध झाला पाहिजे म्हणून त्या सर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी निधी उपलब्ध केला आणि जवळजवळ 50 बेंचची त्या ठिकाणी आता व्यवस्था केली. ते पण लवकर बेंच त्या ठिकाणी उपलब्ध होतील. याचबरोबर त्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे असणारे ज्या स्पर्धा असतील, परीक्षा असतील, ते मुलांना पुढच्या तयारी लागावं म्हणून या योजना त्या ठिकाणी राबवल्या. शाळेमध्ये शिस्त लावली आणि ही शिस्त जी आहे ती पुढच्या येणाऱ्या हेडमास्टरने सुद्धा अशाच प्रकारची शिस्त पुढे चालू ठेवावी एवढीच माझी इच्छा आहे. कारण पुढचा येणारे हेडमास्टर सुद्धा आता जे घालून दिलं पॉईंट आहे तो त्या ठिकाणी पुढे चालू ठेवला पाहिजे आणि शाळेची प्रगती गुणवत्ता याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. महत्वाचे आपले दैवत विद्यार्थी आहेत आणि मी मनोमन त्या ठिकाणी वाटलं की आज आपण जाणार आहोत किंवा 31 तारखेला रिटायर होतोय पण विद्यार्थी पुन्हा नसणार आहेत. म्हणून पुन्हा भारत पाटील किंवा सर्वांनी नियोजन केले की आम्ही की आपण काय करूया की 31 तारखेला कार्यक्रम घेऊया. कारण त्याविषयी मुलं असतात, कारण मुलं आपली दैवत आहेत, त्यांच्या जीवावर आपण त्या ठिकाणी सर्व संसार उभे केलेले आहेत, त्यांच्या जीवावर आपण पगार घेतो आणि त्याच मुलांना जर आपण त्या ठिकाणी मुलं भेटले नाही तर खंत राहील म्हणून आज त्यांना सर्व जेवणात सुद्धा नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं शाळेची भरभराट, शाळेचा अतिशय उत्कृष्ट शाळा आहे. फक्त डिसिप्लिन चांगलं पाहिजे आणि त्या शाळेचा विकास उत्तरोत्तर झाला पाहिजे. या ठिकाणी सर्व त्या आलेल्या पुढच्या देवघातलेल्या हेडमास्टर सुद्धा केलं पाहिजे. कारण अतिशय स्टाफ चांगला आहे, अतिशय सर्व स्टाफ मध्ये सर्व करणारे कामं जिथल्या तिथं व्यवस्थितपणे काम करणारी माणसं आहेत. सहल विभाग असो, भारत पाटील असो, कुठलेही विभाग असो, अजिबात कुठल्या एकदा विभाग गेला की विषय संपला. पुन्हा अतिशय व्यवस्थितरित्या जबाबदारी सर्व विभाग पार पडले. त्या सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो की या काळामध्ये गॅदरिंग झाली, सहल झाल्या, मोठमोठ्या सहली झाल्या. या सर्व सहलीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी योगदान दिलं या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचबरोबर या आलेल्या सर्व जे नातेवाईक आहेत, या इतर असणारे शाळेतून आलेले स्टाफ असतील, मुख्याध्यापक असतील, रिटायर मुख्याध्यापक असतील, नातेवाईक असतील, आमचे मित्र असतील, गावातील प्रतिष्ठित सरपंच, उपसरपंच, माजी विद्यार्थी आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सन्माननीय परिचारक साहेब, आपल्या संस्थेचे विजय पिंगोले साहेब,
आणि माझे विद्यार्थी विकास भाऊ जाधव साहेब या आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिले त्याबद्दल सीताराम महाराज विद्यालय खडीतर्फे मी सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वांना नमस्कार. धन्यवाद सर. आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण सोनं करून दाखवलं आणि या प्रशालेला जेवढं योगदान देता येतं तेवढं देण्याचं काम केलं. विविध उपक्रम असतील, कार्यक्रम असतील. या ठिकाणी आदरणीय भाऊंना सांगावं लागेल की कांबळे सरांना तुम्ही पद दिल्यापासून एक रजा टाकली असेल. ती कांबळे सरांनी अगोदर रजा टाकत होते, महिन्याला पण बंदच करून टाकल्या. एकही रजा टाकली नाही. अगदी त्यांच्या घरी थोडा वाद सुद्धा झाला मॅडम संघ की सर काहीच वेळ देणार, तुम्ही मुख्याध्यापक झाल्यापासून सगळ्या शाळेलाच वेळ आहे. परंतु तरीही कांबळे सर या ठिकाणी या शाळेसाठी आत्मीयतेने हजर राहिले. त्यामुळे कांबळे सर कायम तुमचं ऋण या ठिकाणी शाळा राहील, कायम तुमचं नाव त्या ठिकाणी या शाळेवर राहील. यानंतर कांबळे सरांचे चिरंजीव स्वप्नील कांबळे यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी स्वप्नील कांबळे. सर्वप्रथम 106 हुतात्म्याच्या हुतात्म्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि घरापासून ते देशापर्यंत पूर्ण कार्यभार सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात तब्बल 32 वर्ष माझ्या वडिलांनी काम केलं आणि त्यांचं जीवन त्यांनी सार्थक करून दाखवलं. याच्याबद्दल खरंच आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या जीवनाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती किंवा परिचय देण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षी त्यांनी शिक्षणासाठी घर सोडलं. खडकी येथे त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण संपूर्ण केलं. आलेगाव या ठिकाणी त्यांनी त्यांचं 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळेस शिक्षणासाठी त्यांनी जे काही हालापेक्षा सोसल्या त्या सांगताना आमच्याही डोळ्यात पाणी येतं की किती तुम्ही हालापेक्षा फक्त शिक्षण मिळवण्यासाठी केल्या, सोसल्या आणि आता तुम्हाला त्या पूर्ण सेवापूर्तीपर्यंत तुम्ही त्या पूर्ण शिक्षणाचा पूर्ण सदुपयोग केला. हजारो मुलांना तुम्ही घडवलं. कितीतरी अधिकारी तुमच्या हाताखालून घडले. मला तो क्षण आठवतोय ज्यावेळेस माझ्या वडिलांची एक सभा होती आणि त्यामध्ये एक अधिकारी होता स्टेजवर आणि तो अधिकारी अचानक उठला, माझ्या वडिलांना बघितलं आणि भर सभेमध्ये तो त्यांच्या पाया पडला आणि स्टेजवर जाऊन म्हणाला की जे काही मी आता घडलोय ते सरांमुळे घडलोय. लोटेवाडीत असताना त्यांनी जर मला इंग्लिश शिकवलं नसतं तर आता मी ह्या ठिकाणी उभा राहिलो नसतो. हे ज्यावेळेस शब्द आपण ऐकतो त्यावेळेस त्यांच्या कर्तृत्वाची ही पावतीच आहे असं आपण समजतो. आता मला वाटतं तुम्ही ह्या शाळेतून फक्त रिटायर होत आहे, पण शिक्षण क्षेत्रातून एक हाडाचा शिक्षक कधीच रिटायर होत नसतो. एवढे बोलतो, जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वप्नील खरं तर पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची बाबत तयारी करतोय आणि अगदी थोडक्यात येऊन 1-2 वेळा त्या ठिकाणी संधी हुकलेली, पण येणाऱ्या काळात स्वप्नील नक्कीच कांबळे सरांच्या कार्याचा आशीर्वाद त्या ठिकाणी लागेल आणि ती परीक्षा 100% तो उत्तीर्ण होतील ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो. यानंतर कांबळे सरांच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे आणि संपूर्ण त्या ठिकाणी कुटुंब सांभाळून या ठिकाणी कांबळे सरांना हे शैक्षणिक कार्यासाठी मोकळीक दिली अशा त्यांच्या सौभाग्यवती लीना कांबळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांचे मी आभार मानते की आमच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आमचं लग्न 95 साली झालं, पण त्यावेळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. रस्ते नव्हते, झाडं नव्हती, मोबाईल नव्हते, फोन नव्हते, काही नव्हतं. पण त्यावेळी त्यांना बॅलन्स करायचा होता आणि येऊन जाऊन करत होते. आलेगाव, उदनवाडीलाच नंतर लग्न झालं. इथं लग्न नोकरी लागली काही 2-3 महिन्यात लग्न झालं. मग त्यावेळी
असायचे घरात असायचे कधी. आणि पंढरपूर आल्यापासून जास्त करून वेळ मिळालाच नाही घर प्रपंच आहे सगळं मी स्वतः हँडल करत राहिले. पण इथल्या सगळ्यांना मी म्हणत होतं की मॅडम म्हणजे जास्त अडचणी आणतात की काय असं सगळ्यांचा गैरसमज होत होता. पण तसं नव्हतं. त्यांनी जास्तीत जास्त शाळेला वेळ द्यावा, विद्यार्थी घडवायला असं माझं पण स्वप्न होतं त्यांच्याबरोबर. त्यामुळे तुमच्यामध्ये भरपूर स्वप्न रंगवत होते. तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय त्याचा असं स्वभावासाठी सगळ्यांशी भेदत होतं, सगळ्यांशी करून सांभाळून घेऊन सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा त्यांचा स्वभाव आहे. शिवाय आता इथून पुढं जरी सेवाकृती जरी झाली असली तरी पण त्यांच्या अजून इच्छा भरपूर आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण होत किती ईश्वरच्या मी प्रार्थना करते. धन्यवाद कांबळे मॅडम. खरं तर पहिल्यांदा व्यासपीठावर मॅडम आल्या आणि बापू खास करून सांगावंसं वाटेल की आज 1 तारखेच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आम्ही अगदी छोट्याशा प्रमाणात नियोजन केलं. पण त्यांच्या घरी बसल्यानंतर आवर्जून त्या ठिकाणी मॅडमने सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांना तर जेवणाचं नियोजन करा की खर्च किती येऊ द्या. कारण इथं ज्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावर आपण काम केलंय जीवावर त्या विद्यार्थ्यांना आपण गोड घास दिला पाहिजे. आणि म्हणून आज संपूर्ण जेवणाचं जे श्रेय आहे ते कांबळे मॅडमला जातं. त्यांनी त्या ठिकाणी ते कांबळे सरांना करायला लावलं गेलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होत्या. यानंतर मी विनंती करतो की त्यांची कन्या तर जिगीषा कांबळे मॅडम या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहेत. नुकतीच त्यांनी डॉक्टरेट पदवी या ठिकाणी या वर्षी संपादन केली गेलेली आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा भावनिक असा क्षण आहे. माझ्या वडिलांनी तब्बल 32 वर्ष शिक्षक आणि आता मुख्याध्यापक म्हणून त्यांचं कार्य केलं. या ह्याच्या काही फक्त नोकरी नाही केली तर समाज घडवण्याचे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे शिक्षणाच्या माध्यमातून असंख्य कुटुंबामध्ये प्रकाश पसरण्याचं महान कार्य त्यांनी केलं. या एवढंच बोलते की त्यांच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये माझ्या हा हात आहे. तर आता इथून पुढचा वेळ त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या छंद जोपासण्यासाठी करावा. आणि आम्हाला तुम्ही केलेले त्या तुम्ही लावलेली शिस्त याचा मला खूप अभिमान आहे आणि आम्ही नेहमी ऋणी राहू या गोष्टीचे. धन्यवाद.